सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा निशिदिनीचा विषय आहे वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम. आता प्रथम काव्य ऐका, नंतर अर्थ सांगतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा सरळ काव्य म्हणून वसुधैव कुटुंबकम या निरूपणाची सांगता होईल किंवा हे निरूपण संपन्न होईल. 6 कडवी आहेत. प्रथम वाचून दाखवतो. पाचामुखी परमेश्वर असे म्हणतात, एकचित्त समाज हितैषी पंच असतात. व्यष्टी नवे समष्टी हा बहुहित वाद, तोची नीट जपणे ही राम राज्य जाण. जनी जनार्दन याचा हाची अर्थ असे, लोकमतात प्रतिबिंबित देव दिव्यत्व होत असे. प्राचीन काळी होता बहुमत, जपणूक बहुमोल राजधर्म. सांप्रत त्यासी म्हणती लोकशाही लोकधर्म. असो राजशाही वा असो लोकशाही, राजधर्म लोकधर्म परम जनहितम ध्येय नित्यचाही. साधु संत तत्वज्ञानी याची सांगताती, बहुजन सुखाय हिताय वसुधैव कुटुंबकम मार्ग धावताती. साधू असो संत सज्जन तत्वज्ञानी सर्व लोक आपणाला याचंच दर्शन किंवा याचाच साक्षात्कार करून देतात आणि सांगतात बहुजन सुखाय हिताय, सर्वांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण पृथ्वी हे एक कुटुंब आहे असं समजून जर तुम्ही आपलं जीवन जगलात तर वसुधैव कुटुंबकम हाच मार्ग तुम्हा सर्वांसाठी सुखाचा आणि हिताचा असेल. तर साधू संत तत्वज्ञानी वसुधैव कुटुंबकम हा सर्वांच्या सुखाचा आणि हिताचा जो मार्ग आपल्याला दाखवतात, ज्याचा उल्लेख आपण 6व्या कडव्यात केला आहे, त्या वसुधैव कुटुंबकम या संतांच्या अत्युच्च सामाजिक सुखहित परिस्थितीपर्यंत किंवा सुखहित अस्तित्वापर्यंत जाताना या संपूर्ण वसुधैव कुटुंबकमचा विकास जिथून झाला, तो कसा झाला आणि कुठून तो सुरू झाला याचं मार्गदर्शन पहिल्या 5 कडव्यात आहे. तर ऐका. पाचामुखी परमेश्वर असे म्हणतात, एकचित्त समाज हितैषी पंच असतात. पूर्वी 5 जण जे गावातील शिष्ट शहाणे सुज्ञ असत अशा लोकांना एकत्र करून या 5 जणांचं एक समूह, ज्याला पंच म्हणतात, म्हणून हे पंच नेमले जायचे. आणि जेव्हा वादविवाद तंटा बखेडा निर्माण व्हायचा तेव्हा त्या पंच लोकांच्या मुखातून जे बाहेर येईल त्याला पाचामुखी परमेश्वर म्हणजे पंच जे बोलतील ते देवाचे बोल, पंच जे बोलतील तो देवाने माणसांना दाखवलेला मार्ग असं म्हणत असत. अर्थात हे जे 5 जण असत ते समाज हिताकडे एकचित्ताने लक्ष देणारे, समाज हित हाच प्राधान्याने हेतू ठेवून समाज हिताकडे एकचित्त भावाने लक्ष पुरवणारे असे समाजातील 5 शिष्ट संमत म्हणजे सर्वांना शहाणे ज्ञानी आणि अर्थातच निस्वार्थी असे जे कोण लोक वाटत, अशा 5 लोकांच्या समुदायाला पंच म्हणत. आणि हे पंच समाज हितासाठी केवळ आणि केवळ आपली ज्ञान बांधिलकी मानत असत आणि आपलं ज्ञान आणि आपलं संपूर्ण अस्तित्व केवळ समाजाच्या हितासाठी आहे. अशा तऱ्हेने समाज हिताकडे एकचित्त झालेले असे समाजातील 5 शहाणी माणसं एकत्र येऊन, अर्थात त्यांच्या एकत्र येण्याला पंच म्हणून उर्वरित समाज मान्यता देत असे. आणि अशा पंचाच्या तोंडून, अशा 5 जणांच्या तोंडून आलेला कोणताही निवाडा, आलेला कोणताही तंटा बखेड्यातून मार्ग दाखवणारा
असा जो उपदेश असे सांगणं असं ते सांगणं पाचामुखी परमेश्वर म्हणजे पंचांच्या तोंडून जणू काही परमेश्वरच बोलतो असं समजून मानलं जायचं. असं समजून त्यांचं जे सांगणं आहे ते मानलं जायचं, त्याप्रमाणे आचरण केलं जायचं. म्हणून पाचामुखी परमेश्वर असे म्हणतात, एक चित्त समाज हितैषी पंच असतात. हे समाज हितैषी असे 5 जणांचे मंडळ पंच हे केवळ आणि केवळ समाजाच्या हिताचं तेवढंच बोलतात, तेवढाच मार्ग दाखवतात आणि तो मार्ग पंचांच्या तोंडून परमेश्वर बोलतो असं समजून पूर्वी स्वीकारला जायचा. आता या पंच लोकांचं हे जे सांगणं असतं त्याच्या पाठचं तत्वज्ञान काय होतं ते ऐका. व्यष्टी नव्हे समष्टी हा बहुहितवाद होची नीट जपणे ही रामराज्य जाणं. व्यष्टी नव्हे समष्टी म्हणजे व्यक्ती नव्हे तर संपूर्ण समाज याचं हित याला बहुजन हितवाद म्हणत. व्यष्टी नव्हे समष्टी हा बहुहितवाद किंवा हा बहुजन हितवाद व्यक्तीचं हितापेक्षा व्यक्तीच्या हितापेक्षा व्यक्तिगत हितापेक्षा समाजाचे एकत्रित हित महत्वाचे आहे. अशा या व्यक्ती नव्हे समष्टी या बहुहितवादाला या बहुजन हितवादालाच त्यावेळेला महत्व दिलं जायचं. आणि हा जो व्यष्टी नव्हे समष्टी हा बहुहितवाद आहे, हा व्यक्ती नव्हे तर संपूर्ण समाजाचं सुख महत्वाचं आहे अशा अशा जाणीवेला अशा ज्ञानालाच खऱ्या अर्थाने या ज्ञानावर आधारित जो जो निर्णय दिला जायचा तोच निर्णय खऱ्या अर्थाने रामराज्यामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये सुद्धा व्यक्ती हित नव्हे तर संपूर्ण समाजाचं हित ही दृष्टी ठेवून बहुजन हितवाद डोळ्यासमोर ठेवून न्याय निर्णय केला जायचा. तोच न्याय निर्णय म्हणजे रामराज्याची जाण असा सर्वांचा हिताचा निर्णय हीच रामराज्याची खूण असेल. आणि रामराज्याची ही जाण वा खूण पंच म्हणून पाचामुखी परमेश्वर म्हणून निवाडा देताना त्या पंचमुखी आलेले शब्द देवाचे बोल म्हणून सर्व समाज मान्य करीत असे. आता 3रं कडवं, जनी जनार्दन याचा हाच अर्थ असे, लोकमतात प्रतिबिंबित देव दिव्यत्व होत असे. जनी जनार्दन म्हणजे सर्व माणसांमध्ये, जनार्दन म्हणजे विष्णू, सर्व माणसांमध्ये एकच तत्व विष्णू तत्व व्यापून राहिलेले आहे. त्यामुळे जो जनांचा बोल तोच देवाचा बोल. सर्व समाजाचं मत जे असे त्या सर्व समाजाच्या मतामध्ये म्हणजे लोकमतामध्ये म्हणजे जनांच्या मतामध्ये जनार्दन म्हणजे विष्णूचं देव दिव्यत्व प्रकट होतं आणि लोक जे बोलतील तेच देवाचे बोल असं समजून त्या बोलांचा आदर करणं स्वीकार करणं यालाच म्हणतात जनी जनार्दन. तर जनी जनार्दन याचा हाच अर्थ असे, लोकमतात प्रतिबिंबित देव दिव्यत्व होत असे. आता पूर्वी राजेशाही होती, आता लोकशाही आली, तरी सुद्धा मूळ बहुजन हितवाद हा तेथपासून आजपर्यंत असा ना तसा मान्य करत समाज आलेलाच आहे. प्राचीन काळी होता बहुमत जपणूक बहुमोल राजधर्म, सांप्रत त्यासी म्हणती लोकशाही लोकधर्म. प्राचीन काळामध्ये सुद्धा समाजाच्या हिताची जपणूक करणारा बहुमोल राजधर्म होता. म्हणजे राजाचा धर्म तो राजधर्म. धर्म याचा अर्थ शास्त्रविहित आणि मान्य कर्म. हे शास्त्रानुसार नीतिशास्त्रावर आधारित सर्वांना मान्य होणारे कर्म त्याला धर्म म्हणतात. मग तो राजाचा धर्म असो किंवा संपूर्ण समाजाचा धर्म असो, म्हणून राजधर्म असो किंवा लोकधर्म असो, दोन्ही वेळेला राजेशाही असो किंवा लोकशाही असो, दोन्ही समाज नियमित करणाऱ्या संस्थात्मक राज्य व्यवस्थेला मग ती राजेशाही असो किंवा लोकशाही असो, राजाचा धर्म असो किंवा लोकांचा धर्म असो,
त्या दोघांचा धर्म, या दोघांना जे काही करावे लागे ते एक विशिष्ट शास्त्र विहित समाजाला मान्य होणारे नीती आधारी कर्म असे. म्हणून राजधर्म आणि लोकधर्म हा केवळ आणि केवळ बहुमत हिताच्या बहुमोल नीतीशास्त्रावर आधारितच तेव्हाही होता राजधर्म म्हणून आणि आजही आहे लोकधर्म म्हणून. म्हणून प्राचीन काळी होता बहुमत जपणूक बहुमोल राजधर्म, सांप्रत त्यासी म्हणती लोकशाही लोकधर्म. म्हणजे आदर्श राजधर्म असो किंवा आदर्श लोकधर्म असो, आदर्श राजेशाही असो किंवा आदर्श लोकशाही असो, आदर्श रामराज्य असो किंवा आदर्श लोकराज्य म्हणजे लोकशाही असो, सगळीकडे बहुमत हितवादालाच प्राधान्याने महत्व दिले जात होते आणि आजही तसे दिले गेले पाहिजे असे इथे सांगितलेलं आहे. प्राचीन काळी होता बहुमत जपणूक बहुमोल राजधर्म, सांप्रत त्यासी म्हणती लोकशाही लोकधर्म. असो राजशाही वा असो लोकशाही, राजधर्म लोकधर्म परम जनहितम ध्येय नित्य चाही. चाही म्हणजे इच्छा करणे. राजशाही म्हणजे राजेशाही असो किंवा लोकशाही असो, राजधर्म असो किंवा लोकधर्म असो, याच्यामध्ये वरम जनहितम ध्येय. जनहित हेच वरम म्हणजे श्रेष्ठ ध्येय. सर्व जनांचे हित हेच श्रेष्ठ ध्येय. हाच राजेशाही किंवा लोकशाहीमध्ये, राजधर्म किंवा लोकधर्मामध्ये सर्व जनांचं हित हेच ध्येय आणि त्याची चाह त्याचीच इच्छा केली जाते. म्हणून राजेशाही असो लोकशाही असो, राजधर्म असो लोकधर्म असो, परम जनहितम ध्येय, सर्व समाजाचं हित हेच ध्येय सर्वत्र इच्छिलेले असते आणि हेच ध्येय सर्वत्र अपेक्षित ठेवून राजेशाही किंवा लोकशाही, राजधर्म किंवा लोकधर्मामध्ये अनुक्रमे राजाने आणि लोकांनी निवडून दिलेल्या माणसांनी प्रतिनिधींनी वाटचाल करायची असते. म्हणून असो राजशाही वा असो लोकशाही, राजधर्म लोकधर्म वरम जनहितम ध्येय नित्यचाही. राजधर्म आणि लोकधर्म, राजेशाही आणि लोकशाही, सर्व समाजाचं हित हेच ध्येय या मार्गाने किंवा या मार्गावर चालणार म्हणजे वरम जनहितम ध्येय, सर्व समाजाचं हित तेच आपलं ध्येय हे निश्चित करून जो समाज चालतो, मग तो राजेशाहीतील असो किंवा लोकशाहीतील असो, तो समाजच खऱ्या अर्थाने सदा सर्वदा सुखशांती समाधानाने या जगावर जगू शकतो आणि श्रेष्ठ राष्ट्र म्हणून लोकांपुढे किंवा उर्वरित राष्ट्रांपुढे आदर्श निर्माण करू शकतो. आता हे जे आपण सांगितलेलं आहे पाचामुखी परमेश्वर म्हणजे 5 शहाण्या माणसांच्या तोंडून ज्यांना पंच म्हणून निवडून दिल्यानंतर ते पंच समाज हिताचे बोलच बोलतात. म्हणून हे जे पंच बोलतात ते परमेश्वर बोलतो. किंवा व्यष्टी नव्हे समष्टी. व्यष्टी म्हणजे व्यक्ती, समष्टी म्हणजे समाज. व्यक्ती महत्वाची नसून संपूर्ण व्यक्तींचा जो समाज आहे त्याच्या हिताला महत्व आहे आणि असं महत्व देणं त्याला रामराज्य म्हणतात. जनी जनार्दन, सर्व लोकांमध्ये देव आणि त्याचं दिव्यत्व प्रतिबिंबित होतं. म्हणून सर्व लोकांच्या मताचे प्रतिबिंब आपल्या राज्य कारभारात उमटले पाहिजे. मग ती राजेशाही असो किंवा लोकशाही असो, असा जो अर्थ आहे तो 3ऱ्या कडव्यात सांगितलेला आहे. पूर्वी जो राजधर्म होता आणि आज लोकशाही म्हणून जो लोकधर्म आहे तो प्राचीन राजधर्म आणि अर्वाचीन किंवा सांप्रत मध्ये चालू काळचा लोकधर्म, हे गुणाच्या दृष्टीने त्यामध्ये काहीच फरक नसतो. दोन्ही ठिकाणी व्यापक समाज हिताला महत्व दिले जाते. 5व्या कडव्यात तेच सांगितलेलं आहे. राजेशाही असो वा लोकशाही असो, राजधर्म असो किंवा लोकधर्म असो, सर्वत्र वरम जनहितम ध्येय म्हणजे जनहितालाच वर म्हणजे श्रेष्ठ ध्येय म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याच ध्येयाची चाह म्हणजे इच्छा धरून सर्व समाजाने आपला मार्ग चोखाळायचा असतो.
आणि हे जे सर्व बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजे सर्वार्थाने समाजाच्या दृष्टीने जे सर्वार्थाने हितकारी तेच सर्वांच्या दृष्टीने हितकारी हे जे आपण पूर्वीपासून आजपर्यंत त्या पाचामुखी पंच जे बोलतात रामराज्यामध्ये राम जे सांगतो लोकशाहीमध्ये लोकशाही जे सांगते ते इथून तिथून सर्व समाज हितवादच आहे. आणि असा जर हा सर्व समाज हितवाद हाच महत्वाचा आहे तर याही पुढे जाऊन साधू संत तत्वज्ञानी आपणाला या संपूर्ण लोकशाही असो किंवा राजेशाही असो कुठलाही समाज नियंत्रित करणारा आणि समाजाला सुखी ठेवणारा कोणताही धर्मविध मार्ग असो त्याच्याही पलीकडे खऱ्या अर्थाने साधू संत आणि तत्वज्ञानी आपणाला जो एक मार्ग दाखवतात तो सर्वोच्च मार्ग म्हणजे साधू संत तत्वज्ञानी हेची सांगता ती बहुजन सुखाय हिताय वसुधैव कुटुंबकम मार्ग दावताती. म्हणजे बहुजन सुखासाठी आणि हितासाठी राजधर्म लोकधर्म पंचांच्या तोंडून आलेला परमेश्वरी शब्द तो अजनी जनार्दन म्हणजे लोकांच्याच मतामध्ये देव दिव्यत्व प्रतिबिंबित होते. हे सर्व एकत्र करून वसुधैव कुटुंबकम सर्व पृथ्वी हे एकच कुटुंब आहे. सर्व पृथ्वी हे एकच देवराष्ट्र किंवा दिव्य राष्ट्र आहे. अशा अर्थी वसुधैव कुटुंबकम वसुधा म्हणजे पृथ्वी एव म्हणजे केवळ कुटुंबकम म्हणजे कुटुंब सर्व पृथ्वी हीच एकमेव कुटुंब आहे. अशा दृष्टीने जावं म्हणजे बहुजन सुख आणि बहुजन हित आपोआप साधलं जातं. हे सांगताना साधू संत त्यांच्या तत्वज्ञानाचा जो सर्वोच्च बिंदू आहे तो मांडताना सांगतात साधू संत तत्वज्ञानी हेच सांगताती बहुजन सुखाय हिताय वसुधैव कुटुंबकम मार्ग दावताती. म्हणजे राजेशाही लोकशाही याही पलीकडची जी ईशशाही आहे ईश्वरशाही आहे तिथे वसुधैव कुटुंबकम हाच सर्वोच्च आदर्श मार्ग जो आहे तो साधू संत आणि तत्वज्ञानी परसेवर आपणाला सांगत असतात. म्हणून वसुधैव कुटुंबकम हाच खऱ्या अर्थाने शहाण्या ज्ञानी साधू सज्जन माणसाचा एकमेव अत्युच्च मार्ग असू शकतो. आणि त्या मार्गाने गेल्यानंतर सर्वार्थाने संपूर्ण विश्वामध्ये सुख शांती समाधान यांची जपणूक नांदणूक आणि कायमस्वरूपी समाजामध्ये शांत निवांत प्रगतीच्या मार्गाने जाताना इतरांचे कोणतेही आणि काही नुकसान न होणार नाही त्याची काळजी घेऊन इतरांच्या सुखात माझं सुख आहे हे ज्याला कळलं तो सर्वार्थाने या तत्वज्ञानाच्या शिखरापर्यंत जेव्हा जातो तर तोच स्वतः साधू संत तत्वज्ञानी होतो. आणि वसुधैव कुटुंबकम हा सर्वोच्च जीवन मार्ग हा सर्वोच्च राजमार्ग हा सर्वोच्च लोकमार्ग किंवा राजधर्म लोकधर्म जीवन धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वसुधैव कुटुंबकम हाच साधू संत तत्वज्ञानाने दाखवलेला अत्युच्च परमेश्वरी शिस्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण असू तर आपल्यातील अहंकार नष्ट होतो आणि आपल्यातील गला मारल्यानंतर केवळ आणि केवळ ईश्वरी राज्यामध्ये वसुधैव कुटुंबकम म्हणतात त्या राज्यामध्ये आपण कायमस्वरूपी सुखशांती समाधानाने नांदणारे राहणारे आणि आनंदाचा उपभोग कायमस्वरूपी घेणारे देवाची संतती देवपुत्र म्हणून आपण त्या देवराज्यामध्ये आपण त्या आत्मराज्यामध्ये सुखा समाधानाने नांदू शकतो. म्हणून राजेशाही पासून लोकशाही पासून वसुधैव कुटुंबकम त्या ईश्वरी सत्तेपर्यंत हे संपूर्ण तत्वज्ञान कस विकसित होत गेले आहे ते आपण वसुधैव कुटुंबकम या काव्यातून आज आपण सार्थ म्हणजे अर्थासहित स्पष्ट करून जाणले. आता पुन्हा एकदा हे काव्य नीट वाचतो त्याचं श्रवण करा ध्यान चिंतन मनन निरिध्यासनाद्वारे पहा आपणाला वसुधैव कुटुंबकम या सर्वोच्च देवराज्याची
आणि देवराज्यातील देवभावाची दिव्यत्वाची प्रचिती आपणाला आपल्याच अंतरंगामध्ये आपल्याच स्वरूपामध्ये घेता येते किंवा कसे याचा जरूर आपण अनुभव या काव्यातून घेऊ शकता. तर आता ते काव्य परत एकदा ऐका. वसुधैव कुटुंबकम, पाचामुखी परमेश्वर असे म्हणतात, एकचित्त समाज हितैषी पंच असतात, व्यष्टी नव्हे समष्टी हा बहुहितवाद, तोची नीट जपणे ही रामराज्य जाण. जाण म्हणजे समज, म्हणजे योग्य ते गुणग्रहण करणारा जो माणूस असतो त्याला गुणग्रहण करणारा अशा अर्थी उत्तम जाण असलेला माणूस म्हणतात. म्हणून पाचामुखी परमेश्वर असे म्हणतात, एकचित्त समाज हितैषी पंच असतात, व्यष्टी नव्हे समष्टी हा बहुहितवाद, तोची नीट जपणे ही रामराज्य जाण. जनी जनार्दन याचा हाची अर्थ असे. लोकमतात प्रतिबिंबित देव दिव्यत्व होत असे. प्राचीन काळी होता बहुमत जपणूक, बहुमोल राजधर्म, सांप्रत त्यासी म्हणती लोकशाही लोकधर्म. असो राजशाही वा असो लोकशाही, राजधर्म लोकधर्म, वरम जनहितम ध्येय नित्यचाही. साधु संत तत्वज्ञानी हेची सांगताती, बहुजन सुखाय हिताय वसुधैव कुटुंबकम मार्ग धावताती. तर बहुजन सुखाय हिताय वसुधैव कुटुंबकम या मार्गाची इच्छा आपण धरा आणि आपण सर्वांनी वसुधैव कुटुंबकम या शुद्ध तत्वज्ञानाच्या मार्गावरती चालत राहून खऱ्या अर्थाने आपण देव आहोत, आपण देवाची संतती आहोत. देव दिव्यत्व जे काही एकमेव अद्वितीय आहे ते केवळ आपण आणि आपणच आहोत याची प्रचिती आपण या वसुधैव कुटुंबकमच्या 6 कडव्यातून त्याच्या श्रवण चिंतन मनन निधिध्यासनातून जरूर घेऊ शकाल असा आत्मविश्वास व्यक्त करून आजचे हे निरूपण वसुधैव कुटुंबकम येथेच संपन्न करीत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.